नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आहे सिद्धेश्वर महाराजांचे जे अक्षता सोहळा आहे त्यासाठी. तर चला व्हिडिओ चालू करू. हा बघितला आत येतीलच लोक लेफ्ट साईडला. एक कितीला रे? झाला 5. अजून तू गाला सर्व भाविकांना सूचित करण्यात येते की आपल्या जवळील मौल्यवान वस्तू सांभाळा. खरखर आनंद आहे. आनंदी आनंद घडे यल्लाकडे, पण आनंद घडत नाही, खुशी घडते. खुशी सुखा तो सुखा एवढी सुखा टेम्पररी सुखा. गुलाबजामुन खाताना पाहिल्यानंतर खावं असं वाटतंय. तुमच्या गळ्यात उतरत असताना गुलाबजामुनचा चव नसतंय. टेम्पररी आहे, सुख टेम्पररी आहे, आनंद निरंतर आहे. आनंद हा शब्दाला दोन शब्द नाही, विरुद्ध शब्द नाही. शिवयोगी हे बघा, गेल्या वर्षी तुम्ही ಕಷಾಮೃತದಿಂದೆ ಮಜನಂ ಮಾಡಿ ಅರ್ಶಿನ್ ಶಾಂತ ಚಳಗಳಿಂದೆ ಮಜನಂ ಮಾಡಿ ಗಂಧಾಕ್ಷರ ಪುಷ್ಪಗಳಿಂದೆ ಪೂಜಿಸಿ ಕಡೆಗೆಂದು ಅಷ್ಟಾಂಗರಿಗೆ ಕರೆದುಬಿಟ್ಟು ಕಡೆಗೆಂದು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಇಟ್ಟೆಂ ಸತ್ಯಂ ಮಾಡಿ ಅರ್ಶಿನ್ ಶಾಂತ ಜಗಳದಿಂದ ಭಜನೆ ಮಾಡಿ ಗಂಧಾಕ್ಷರ ಪುಷ್ಪಗಳಿಂದ ಪೂಜಿಸಿ ಭಜನೆ ಮಾಡಿ ಉಪಾಧಿ ಕೊಟ್ಟು ಸಾಷ್ಟಾಂಗರಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಬೆಳಿಗ್ಗೆಂದು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಷ್ಟಾಶ್ರೇಷ್ಠಿ ದ್ರೌಪದಿ ಇಟ್ಕೊಂಡು ದೇವರಿಗೆ ಸಹಸ್ರಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟು ದಶಾಮೃತದಿಂದ ಭಜನೆ ಮಾಡಿ ಅರ್ಶಿನ್ ಶಾಂತ ಜಗಳದಿಂದ ಭಜನೆ ಮಾಡಿ ಗಂಧಾಕ್ಷರದಿಂದ ಪುಷ್ಪಗಳಿಂದ ಪೂಜಿಸಿ ಕಡೆಯನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಹೋಗ್ರಿ. ನನ್ನ ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ, ನೀವು ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಅದೊಂದು ಗರ್ಭಿಣಿಯದ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ.
संपन्न झालेला आहे. प्रतिवर्ष आजचा हा अक्षता सोहळा अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे. सर्वप्रथम बाराबंदी आमच्या भक्तगणांना जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यानंतर बाकीच्या सर्व ग्रामस्थांनी सोलापूर नगरीतील सर्व भक्तभाविकांनी जावयाचे आहे. कुठल्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ न घालता अतिशय शांततेपूर्वक आपण सर्वांनी निघून जायचे आहे. कुठल्याही प्रकारची काही गडबड न करता सर्व भक्तगणांनी पहिल्यांदा बाराबंदी या सर्व भक्तगणांना भाविकांना जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि जाण्यासाठी महाद्वाराचा वापर त्याचबरोबर विष्णू घाट येथील जो प्रवेशद्वार आहे या दोन्ही मार्गांचा वापर करून शांततेने निघून जावयाचे आहे. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा येथे संपन्न झालेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीनं भावनेनं हा दैदिप्यमान सोहळा येथे संपन्न झालेला आहे. सर्व भाविक भक्तांना एक सूचना, एक विनंती की कोणीही गडबड गोंधळ न करता जेवढ्या शांततेनं ही यात्रा संपन्न झालेली आहे त्याच शांततेनं आपण सुजाण नागरिक, आपण शांतताप्रिय नागरिक, आपण सिद्धरामेश्वराचे सद्भक्त याची जाणीव ठेवायची आहे. मंगलमेश्वराचे संपन्न झालेलं आहे. हा समोर आपल्याला बाहेर जाण्यासाठी महात्मातून बाहेर पडायचं आहे. त्याचबरोबर समोर अल्लाह प्रभूचं मंदिर जिथं आहे त्या मंदिराच्या मार्गे आपण बाहेर पडायचं आहे. या यात्रेत तुम्ही सर्वांनी सहभागी झाला. तुमच्यासारखं धन्य कोणी नाही. दैदिप्यमान ऐतिहासिक सुंदर असा सोहळा येथे संपन्न झालेला आहे. मोठ्या भक्तीनं भावनेनं अत्यंत शांततेनं मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा येथे संपन्न झालेला आहे. सन्मती कट्ट्यासमोर थांबलेल्या सर्व महिलांना सूचना आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या समोरचे जे प्रवेशद्वार आहे त्या रस्त्याने आपापले चहा टाकीने सांभाळा, लेकरांना सांभाळा. आजचा हा अक्षता सोहळा संपन्न झालेला असून परत एकदा सर्व भक्त भाविकांना नम्र जस्ट आपलं झालेलं आहे. आपण अक्षता सोहळा जे आहे ते अटेंड केलेलं आहे आणि खूपच जास्त म्हणजे असं आनंददायी वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं आणि खूपच म्हणजे जास्त गर्दी होती. ॲक्च्युली बाराबंदी त्यांनाच अलाउड असतं आतमध्ये. अक्षताचं म्हणजे मेन सर्कल असतं तिथं, पण मी कसतर करून निघालो म्हणजे आपल्याला पण ते सोहळ्याचं एक भाग होता व्हावं म्हणून. तर मित्रांनो, कसं वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा मला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद.